काय नाही हिराबाई, आम्हाला जे पाहिजे ते आम्ही मिळवतोच. प्रश्नच नाही मॅडम. अहो तुम्हाला कोण चॅलेंज करणार आहे? आम्हाला चॅलेंज करणारे आहेत की तुमच्या घरात. ती मूर्ख आहे. मूर्ख नाही, अतिशहाणी आहे ती. काही का असे ना, आता डिवोर्स होतोय ना म्हणजे झालं. होतोय पण अजून झाला नाही. नाही पण होईलच ना. ते तर आहेच. मॅडम माझी काही मदत लागली तर सांगा हा. तुमची मदत पाहिजे म्हणून तर आम्ही तुम्हाला फोन केलाय. नाहीतर तुम्ही काय आमची मैत्रीण नाही काय, शिळोपाच्या गप्पा माराया? हा, हो मॅडम तुम्ही फक्त हुकूम करा. तुम्ही सांगाल ते काम नक्की करते. आम्हाला का नाही तुमचं हे लय आवडतंय बघा हिराबाई. पॉझिटिव्ह की काय म्हणतात का नाही, तसं आहे तुमचं. मॅडम हे माझं कौतुक आहे का टीका आहे? कौतिक कौतिक आहे. आजच्या जगात असंच पाहिजे, नाहीतर मग मास्तरीनबाईंसारखी रडायची पाळी येते. मॅडम तिच्यावर अशी वेळ आला ना की तिला चांगलीच अद्दल घडली पाहिजे. खूप शहाणी समजते ती स्वतःला. तुम्हाला माहिती आहे ना की अधिपतींना तिने पगार करायला लावलाय ते? माहिती नाही, खात्री होती, कारण त्यांच्याशिवाय हे कोणी करूच शकत नाही. आणि आता काय, त्यांचे हात आभाळाला टेकले असतील. आभाळाला? स्वर्गासाठी फक्त 2 बोट बाकी आहेत. किती म्हणाली अधिपती न्यायी आहेत न्यायी आहेत. मग मी पण तिला म्हंटल की भुवनेश्वरी मॅडम काय मग अन्यायी आहेत का? मग काय म्हणल्या त्या? काही नाही. खूप शहाणी समजते ती स्वतःला मॅडम. आणि मला वाटतं ती एवढ्या सहजासहजी अधिपतींना सोडणार नाही. हुकमी एका कोण टाकते लक्षात लगेच, तो आपण राखून ठेवतो नाही का. पण आता आपण असा डाव टाकायचा की हुकमी एका सोडल्या बिगर त्यांच्याकडे दुसरा काही मार्गच उरणार नाही. मॅडम तुम्ही सांगाल तसं करेन. आणि तुम्ही सांगाल ती रक्कम आम्ही तुम्हाला देणार. मॅडम अहो रकमेचं काही नाही हो. आपलं आपलं नातं महत्वाचं आहे ना. आमच्यासाठी पण तुमचं नातं महत्वाचं आहे हिराबाई. मग सांगा काय करू? गाडी मोड लवकर झाला पाहिजे. तुमच्या बहिणीला राजी करा. तुम्ही म्हणाल ती रक्कम तुमची. आता तुम्ही द्याल ती रक्कम मला मान्यच आहे. नाही पण एक आकडा सांगा की. मॅडम अहो मी कसं सांगू? म्हणजे 50 लाख असं. ठीक आहे 50 लाख. हिराबाई आम्ही हे उदाहरणादाखल बोललो, पण ठीक आहे दिले. 25 आत्ता आणि 25 काम झाल्यानंतर. हो हो मी करते ना काहीतरी जुगाड. ताई नक्कीच डिवोर्स देईल. शाबास.